आहे. तर आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक, जे की गणपती बाप्पाला दाखवायचे आहेत. तर टाइम वेस्ट न करता जाऊया किचनमध्ये. चलो. सो मी घेतलेलं आहे खोबरं. तर खोबरं पहिले आपण याच्यावरचं सालपट काढून घेऊता, मग खिसणीनं खिसून घेऊता, कारण की आपल्याकडं रेडीमेड तर आहे नाही. तर हेच करणं आहे. आणि मला काही येत नाही मोदक बनवता, मी फर्स्ट टाइम बनवत आहे, ते पण यूट्यूबवर व्हिडिओ बघून. तर तुम्ही पण बघा माझे लास्टपर्यंत मोदक बनतात का नाही. आणि फर्स्ट टाइम बनवते आहे म्हणजे काही ना काही मिस्टेक होईनच. बट तुम्ही पण बघा आणि मी पण बघतेच माझा मोदक कसा होतो, आणि एंडपर्यंत बघून खाऊनच जा मोदक. बघा माझी हात कशी लाल लाल झाली. हे खोबरं खिसता खिसता आता खोबरं खिसून घेऊता. खास 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 खास. काढलेला आहे. पण हे करता करता एक सीन झाला माझ्यासोबत, ते तुम्ही बघा. ओ लग गई, किसने कही थी विराट कोहली बनने? नहीं भाई, भाई सालपटच निघालं सगळं. आता मम्मी मारती मला. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. वापस लागूया आता कामाला. आता कसं कापायचं. तो आपण पहिल्यांदा घेतलेले आहेत 5 बदाम, 5 काजू, 5 काजू जास्त घेतले, आणि इलायची काढायची आहे आणि ह्याला कुटायचं. फटाफट करू आता. गुळ कसा कापायचा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? पहिले काजू बदामच कापून घेऊ. मम्मी, हे गुळ कसं कापायचं ग. गुळ एका याच्यानेच तर निघतंय असं. किती टाकायचं सांगितलं का तुझं? टाकायचं जेवढं गोड लागते आपल्याला तेवढं. सगळी तयारी झालेली आहे आपली. रंग बहुत बुरे लग रहे. तौबा तौबा. पहिले टाकायचं तूप, 1 चम्मच. यात जाईल तूप. तशी तूप घालायची काही गरज नसते एवढी, पण तुपाने टेस्ट चांगली येते ना. म्हणून तूप घालायचं. तूपला थोडं गरम होऊ द्यायचं. म्यूजिक. गरम झालं. इलायची टाकल्यानंतर टाकायचे बदाम काजू. तर बदाम काजू झाले फ्राय. गॅस करायचा कमी. आता टाकायचे आपल्याला खोबरं जास्त नाही भाजायचं, थोडं थोडंच भाजायचं, जेणेकरून त्याचा जो ओलसरपणा आहे तो कमी होऊन जाईल. कमी गॅस ठेवूनच भाजायचा, नाही तर मग तुमचं खोबरं जळू शकते.
असं झालंय आपलं. पांढरंच राहू द्यायचं आहे, जास्त येल्लो नाही करायचं आहे. ते तूप टाकल्यावर थोडंफार येल्लो झालंय. टाकायचं आपल्याला यात गूळ. आता गूळ मेल्ट होईपर्यंत ह्याला असंच पलटवत राहायचं. सो हे अशा प्रकारे आपल्याला उकडीच्या मोदकच्या आतमधलं जे काय म्हणतात कालवण मटेरियल असं करून घ्यायचं आहे. जास्त ड्राय नाही करायचं याला, असं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मी तुम्हाला पण सांगते, जास्त ड्राय केलं ना मग ते सॉफ्ट नाही लागत. त्यामुळे आपलं आता असं मिश्रण झालेलं आहे. आतमध्ये टाकायचं ते काय माहिती कसं लागते काय लागते, खाल्ल्यानंतर बघूया पुढे काय होते ते. मला असं वाटते गोड होईन जास्त. सो आता आपल्याला बनवायचं आहे मोदकाचं बॅटर. पहिले मी पाणी घेतलं, गरम होईल. मी दोन गिलास पाणी घेतलं आणि त्याच्यात थोडंसं आपण दूध टाकू. दूधने अजून आपले पांढरे मोदक होतील. थोडंसं मीठ आणि मग हे मी इडलीचं इडली मोदकाचं आणलेलं आहे विकतच पीठ. कारण की मला माहिती नव्हतं पीठ आता कधी केव्हा कसं बनवायचं. सो मी मोदकाचं पीठच आणलं. आता हे गरम होईल. टाकायचं आपल्याला 2 ग्लास पाणी आणि 1 आणि अर्धा कप दूध असं टाकलं. आता ह्याला उकळी आल्यानंतर ते मोदकाचं जे पीठ आहे ते टाकायचं आहे आपल्याला. त्याला आता उकळी आलेली आहे, याच्यात टाकू आता आपण पीठ. याच्यात थोडं टाकायचं आपल्याला मीठ, थोडंसं जास्त नाही एवढं. याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण. कढईवर आता असं वाफेवर त्याला होऊ द्यायचं आणि ह्याला वापस काहीतरी लावावं लागेल, कारण की वापस त्याला धक्का लागलेला आहे. आता जाम आग होती मला, झनझन 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 झनझन. मोदक बनवता हाल झाली माझी. मोदकाचं अंदरचं मटेरियल झालेलं आहे, मोदकाचं वरचं बॅटर झालेलं आहे तयार. ते आता गरम आहे, थोडंसं जास्त गरम पण नाही, मीडियम थोडंसं झालं ना की त्याला चुरायचं आहे. आता तो एक माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे की मी अशा बोटाने कसं काय चुरणार आता ते, पण मी करणार. आता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे ना, आता ब्लॉग एंडच करून राहणार आणि तुम्ही बघाच आता मी 4 बोटांनी कसे मोदक बनवते ते तुम्ही बघाच. त्याच्यात काढलं, मला लागली भूक, मग मी खातोय चिप्स. तसे सगळे 21 मोदक बनवतात, पण मला नाही वाटत माझी 21 मोदक बनवायची तर कॅपॅसिटी आहे. सो मी 11च बनवते. माझी मम्मी अरे करती. मंडळी आपल्या अशा प्रकारे 21 मोदक काय 108 मोदक बनतील एवढं पीठ आपलं तयार झालेलं आहे बघा. काय करता बाबा, आता पहिल्यांदा बनवते म्हणून झालं तसं, थोडासा ताळमेळ बिचकला. चला करूत आता, बाकीचं झाकून ठेवू. अशा प्रकारे गोळा झाला म्हणजे आपलं पीठ चांगलं झालेलं आहे असं म्हणू शकतो आपण.
मुश्किलनं बनलेले आहेत. 3दा 4दा मी मोडले तेव्हा कुठं माझे मोदक बनले. आता मी ही नवीन टेक्निक आणलेली. लाटण्यावर लाटायचं आणि मग मोदक बनवायचे. तर ही टेक्निक थोडीशी कामी आली, नाही तर माझे मोदक तुटतच होते. काहीतरी प्रॉब्लेम झाला याच्यात, नाही तर त्याच्यात कशात तरी काहीतरी झालं. पण ठीक आहे, आता झाले. बऱ्यापैकी. सो हा चाललाय आता आपला लास्ट मोदक. तो आता आलेला आहे भरपूर मोठा टास्क. ते म्हणजे आपल्याला मोदक टाकायचे आहेत. ह्या मम्मीने बनवल्या करंज्या आणि हा मम्मीचा मोदक. जसं आपण इडली करताना तेल लावतो ह्याला, तसेच मोदक करताना पण थोडं थोडं तेल लावायचं. आणि ही खूप मोठी समस्या आहे, कारण मोदक तर बनवले पण ते फुटायची खूप मोठी. फुटले तर मी कुठे जाऊ, काय करू, काय दाखवू मी देवाला तोंड. खरंच मला खूप टाइम लागला एवढे मोदक बनवायला. असे थोडेसे पाण्यात डीप करायचे आणि नंतर ठेवायचे, जेणेकरून ते चिपकणार नाही. हे बघा कसे हलतात, तसेच हलते. ओ माय गॉड, ओ माय गॉड, वाव, हे काय झालं. बाप रे बाप, मी किती दिले मला विचारलं का थोडं. लबले, अशा प्रकारे आपले मोदक झालेले आहेत. हो, अशा प्रकारे आपले 11 मोदक झालेले आहे. चला आता बाप्पाला दाखवता, बाप्पा नंतर आपण खावता. बघा कशी वाफ निघते, गरम 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 गरम. आणि हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जाता जाता सबस्क्राईब करा आणि असंच मला प्रेम देत राहा आणि माझा ब्लॉग येतच राहील.